नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जयंत जगताप. देश अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. आम्ही एक सिरीज सुरू करतो चालू घडामोडी संबंधात एमपीएससीच्या किंवा इतर ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स होतात त्या एक्झामच्या दृष्टीने ज्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी असतात ज्याच्यावरती खूप सारं वेटेज असतं एक्झाम्समध्ये, तर त्याची परिपूर्ण तुमची तयारी व्हावी या दृष्टीने आम्ही करंटचं म्हणजेच चालू घडामोडींची इथे एक सिरीज चालवतो. तर त्या अनुषंगाने आम्ही आज पहिलं जे लेक्चर आहे किंवा पहिला चालू घडामोडी संबंधात व्हिडिओ आहे तुमच्यासमोर सादर करीत आहोत. तर आता नुकताच याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण असा निर्देशांक प्रकाशित केलेला आहे, प्रकाशित झालेला आहे आणि तो एमपीएससी परीक्षेच्या दृष्टीने आयोगाच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असा तो एक निर्देशांक आहे. तर त्यापासून आपण सुरुवात करूया. तर तो निर्देशांक होता ग्लोबल हंगर इंडेक्स अर्थात जागतिक भूक निर्देशांक. एमपीएससी एक्झाम किंवा राज्य सेवा पूर्व परीक्षा कंबाईनच्या दृष्टीने येणाऱ्या आगामी ज्या एक्झाम्स आहेत त्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्देशांक आहे. त्याच्यावरती प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आयोगाच्या दृष्टीने परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण तो असा निर्देशांक आहे, म्हणून त्याच्याबद्दल आपण परिपूर्ण माहिती करून घेऊ. हा व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा आम्ही जी माहिती देणार आहोत त्यानंतर तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज पडणार नाही या निर्देशांकाविषयी. तुम्हाला परिपूर्ण इथे माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. तर हा ग्लोबल हंगर इंडेक्स नेमका कधीपासून सुरू झाला आणि याला कोण प्रकाशित करतं हे बघू आपण. तर प्रथम प्रकाशित झाला 2006 मध्ये. 2006 मध्ये पहिल्यांदा या निर्देशांकाचं प्रकाशन झालं आणि ते प्रकाशन केलेलं होतं एक यूएसए बेस्ड एक संस्था होती, इंटरनॅशनल फूड रिसर्च इन्स्टिट्यूट. त्याला सोबत होतं प्लस जर्मनी बेस्ड होती एक संघटना, वेल्थ हंगर हेल्थ, अशा दोन संघटना होत्या आणि या दोन संघटना मिळून हा जो ग्लोबल हंगर इंडेक्स आहे 2006 पासून त्यांनी प्रकाशित करायला सुरुवात केलेली होती. त्यानंतर 2007 मध्ये एक सहप्रकाशक म्हणून आयरिश एनजीओ होती, ज्यांचं नाव होतं कॉन्सर्न वर्ल्ड वाईड, ही त्यांच्यासोबत जुळली आणि मग हे सहप्रकाशक तिघे मिळून हा ग्लोबल हंगर इंडेक्स जीएचआय अर्थात जागतिक भूक निर्देशांक प्रकाशित करत होते. 2018 मध्ये मात्र फक्त कॉन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वर्ल्ड हंगर हेल्थ ह्या दोनच संघटना तिथे राहिल्या आणि जी यूएसए बेस्ड इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च ही जी संघटना होती ती बाहेर पडली त्यातनं. आणि म्हणून 2018 पासून जर्मनी बेस्ड वेल्थ हंगर हेल्थ आणि आयरिश एनजीओ कॉन्सर्न वर्ल्ड वाईड या दोन मिळून हा ग्लोबल हंगर इंडेक्स अर्थात जागतिक भूक निर्देशांक दरवर्षी प्रकाशित करत असतात आणि हा दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात येत असतो. आता ऑक्टोबर महिन्यात सुद्धा नुकताच प्रकाशित झालेला आहे, तर त्या अनुषंगाने आपण माहिती बघणार आहोत. तर ते लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण माहिती आहे की या दोन संघटना कोणत्या, वेल्थ हंगर हेल्थ आणि कॉन्सर्न वर्ल्ड वाईड, हे दोन्ही लक्षात ठेवा तुम्ही की या दोन संघटना सध्या 2018 पासून प्रकाशित करत आहेत. आणि त्या आधीचं जर म्हणाल तर त्या आधी आणखी एक संस्था होती यूएसए बेस्ड इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट. तर या तीन संघटना आधी होत्या आणि 2018 पासून हे फक्त वेल्थ हंगर हेल्थ आणि कॉन्सर्न वर्ल्ड वाईड. त्यानंतर हा प्रकाशित जो केला जातो ग्लोबल हंगर इंडेक्स तो नेमका कशाच्या आयामावर, कोणतं घटक आहे त्यावरती की ज्यावरती हा निर्देशांक प्रकाशित केला जातो, म्हणजे कशावरून काढला जातो ते आपण बघूया. तर त्याचे निर्देशांकाचे 4 घटक आहेत, म्हणजे त्या 4 घटकाच्या आधारे हा निर्देशांक काढला जातो. तर पहिला घटक आहे त्याच्यामध्ये लोकसंख्येतील कुपोषणाचे प्रमाण, म्हणजे एकूण लोकसंख्येमध्ये देशातील कुपोषित लोक किती आहेत, अंडर न्यूरिशमेंट असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, तर ते प्रमाण किती आहे हा पहिला घटक आहे. दुसरा घटक आहे बालकांमधील कुपोषणाचे शुष्कता आधारित प्रबंध. शुष्कता आधारित म्हणजे वजन उंची आधारित, म्हणजे जेवढं त्याची उंची आहे त्यानुसार त्यांचं वजन आहे का, जर ते वजन नसेल तर त्याला काय म्हटलं जाईल, कुपोषित म्हटलं जाईल, तर ते चाइल्ड वॉशिंग. तर हा एक दुसरा घटक आहे त्यामध्ये, म्हणजे शुष्कता आधारित प्राबल्य. लक्षात ठेवा, पहिला आहे कुपोषणाचे प्रमाण अंडर न्यूरिशमेंट, दुसरा आहे शुष्कता आधारित प्राबल्य कुपोषणाचे, ज्याला चाइल्ड वॉशिंग म्हणतो आपण, महत्त्वपूर्ण आहे एक्झामच्या दृष्टीने. त्यानंतर तिसरा आहे बालकामधील कुपोषणाचे कृती आधारित, म्हणजे उंची आधारित प्राबल्य, ज्याला चाइल्ड स्टंटिंग म्हटलं जातं. उंची वय आधारित म्हणजे वयानुसार उंची आहे का, जे काही स्टँडर्ड आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड ठरवलेले आहेत की एवढ्या वयाचा व्यक्ती एवढा उंच असायला हवा, जर तो जर नसेल तर त्याला आपण कुपोषित, त्या पद्धतीचं म्हणजे कृत कुपोषण. तर ते तिसरा एक घटक आहे तो कोणता, कृती आधारित, म्हणजे उंची वय आधारित कुपोषणाचे प्राबल्य, चाइल्ड स्टंटिंग, हा तिसरा घटक आहे. आणि त्यानंतर चौथा घटक आहे बाल मृत्यू दर, म्हणजे 5 वर्षाखालील बालकांमध्ये मृत्यू दर किती आहे, एकूण 5 वर्षाखालील बालकांचा मृत्यू दर किती आहे, हा त्याचा चौथा घटक आहे, अंडर 5 मोर्टॅलिटी रेट. तर बघा हे चारही घटक अतिशय महत्त्वपूर्ण आहेत, म्हणजे एक्झाम मध्ये असं विचारलं जाऊ शकते, 4 घटक दिले जाऊ शकते किंवा 3 घटक, चौथा घटक,
कुठे टाकला जाऊ शकतो, तशा पद्धतीचा प्रश्न विचारू शकता आहे. तर चारही लक्षात ठेवा. एक, लोकसंख्येतील कुपोषणाचे प्रमाण. दुसरं, शुष्कता आधारित प्राबल्य म्हणजे वजन उंची आधारित, ज्याला चाइल्ड वॉस्टिंग असं म्हणतो. इंग्लिश मध्ये लक्षात ठेवायचं तर चांगलं आहे, कारण की एक एकच शब्द आहे, तर तुम्ही इझिली ते लक्षात ठेवू शकता. तिसरा आहे बालकामधील कुपोषणाचे कृती आधारित म्हणजे उंची वय आधारित प्राबल्य, ज्याला आपण चाइल्ड स्टंटिंग म्हणतो. आणि बालमृत्यू दर, अंडर 5 मोर्टॅलिटी रेट. तर अशा पद्धतीचे 4 घटक आहेत, लक्षातच ठेवायचे तुम्हाला हे. त्यानंतर हा निर्देशांक 0 ते 100 च्या दरम्यान मोजला जातो. म्हणजे जे आपण 4 घटक पाहिलेले आहेत, त्या घटकामध्ये किती किती गुण मिळतात, त्यावरनं एक गुण मिळले, प्रत्येक देशाला गुण दिले जातात आणि ते 0 ते 100 च्या दरम्यान असतात. मग त्यांची वर्गवारी केली जाते, जितके गुण मिळाले असेल त्यानुसार वेगवेगळ्या वर्गात टाकलं जातं. तर जर त्याला 0, एखाद्या देशाला म्हणजे याच्यामध्ये जसं जितके कमी गुण मिळाले तितकं त्यामध्ये उपासमार कमी आहे असं आपल्याला समजायचं आहे. तर 0 जर उपासमार आहे, म्हणजे जर 0 गुण मिळालेले आहे एखाद्या देशाला त्या निर्देशांकामध्ये, तर 0 उपासमार. जर 0 ते 9.9 च्या दरम्यान आहे, तर त्याला तो देश कमी उपासमार या गटामध्ये जाणार. जर 20 ते 34.9 असेल, तर तो गंभीर उपासमार या सदरामध्ये गणला जाणार देश. जर 35 ते 34.9 या दरम्यान जर त्यांना मिळत आहे, तर तो गंभीर उपासमार या सदरात आहे. 35 ते 49.9 असेल, तर तो धोक्याची घंटा या सदरात जाणार. आणि जर 50 किंवा त्यापेक्षा वर असेल, तर ते अतिशय गंभीर उपासमार या सदरात मोडलं जातं. यावरती एकदा प्रश्न पण आलेला आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा तुम्ही की 0 असेल तर 0 उपासमार, 0 ते 9.9 कमी उपासमार, 10 ते 19.9 मध्यम उपासमार, 20 ते 34.9 गंभीर उपासमार, 35 ते 49.9 धोक्याची घंटा आहे त्या देशासाठी ती. आणि जर 50 किंवा त्यापेक्षा वर असेल, तर ती अतिशय गंभीर उपासमार समजली जाते. तर अशा पद्धतीचे आपण बघितले की कोण प्रकाशित करतो ते लक्षात ठेवायचे. त्याचे 4 आयाम कोणते कोणते घटक आहेत, कोणत्या घटकाच्या आधारे तो मोजला जातो, ते 4 आयाम. आणि त्यांची वर्गवारी म्हणजे किती गुण मिळतात त्यानुसार ती वर्गवारी केली जाते. तर ते पण लक्षात ठेवायचे आपल्याला. तर ग्लोबल हंगर इंडेक्स 2020 मध्ये काय काय फॅक्ट आहेत ते आपण बघणार आहोत. प्रत्येक ज्या वर्षी हा ग्लोबल हंगर इंडेक्स प्रकाशित होतो, त्या प्रत्येक वर्षी कशी तरी एक थीम असते, त्यांची संकल्पना असते. जसं आपला प्रत्येक दिवस असतो म्हणजे जागतिक जे दिवस असतात, तर त्यांची एक थीम असते. आपण पाहिलेलं असेल तुम्ही अभ्यास करताना. तशीच याची प्रत्येक वर्षीची एक थीम असते. तर या वर्षीची थीम आहे 1 डिकेड टू झिरो हंगर, लिंकिंग हेल्थ अँड सस्टेनेबल फूड सिस्टम. हे या वर्षीची थीम आहे. तर या थीम मध्ये पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की या वर्षीची थीम कोणती होती. तर तुम्हाला थीम पण लक्षात ठेवायची आहे, 1 डिकेड टू झिरो हंगर, लिंकिंग हेल्थ अँड सस्टेनेबल फूड सिस्टम. तर पूर्ण जगाचा जर विचार केला आपण, तर पूर्ण जगामध्ये 2006 साली जेव्हापासून सुरुवात झाली, तेव्हा 28.2 गुण होते आणि ते गंभीर या सदरात मोडत होतं. जसं आपण मागे पाहिलेलं आहे मागच्या याच्यामध्ये की हे बघा 20 ते 34.9 जर असेल, तर तो कशामध्ये मोजला जातो, गंभीर उपासमार या सदरात येतो. तर त्यावेळेस म्हणजे जेव्हा 2006 मध्ये पहिल्यांदा हा इंडेक्स आला, तेव्हा पूर्ण जगाचा जर विचार केला तर तो 28.2 एवढे गुण होते त्याला. म्हणजे तो कोणत्या सदरात मोडला, गंभीर या सदरामध्ये मोडला. आता 2020 मध्ये म्हणजे 15 वर्षामध्ये हा 18.2 वर आलेला आहे. म्हणजे 10 गुणांनी त्याच्यात कमी आलेली आहे. म्हणजे उपासमारी कमी होत आहे जगातली असं त्यावरून दिसतं. तर मध्यम याच्यामध्ये आलेले 18.2 मध्यम याच्यामध्ये येतं. त्यामुळे संपूर्ण जगामध्ये उपासमारी जी आहे किंवा जे हंगर इंडेक्स आहे तो मध्यम या सदरामध्ये आलेला आहे. लक्षात ठेवा आणखी एक फॅक्ट आहे महत्वपूर्ण की हा 15वा त्यांचा प्रकाशनाचं वर्ष होतं. 15वा 2006 मध्ये पहिल्यांदा, 2020 मध्ये 15वा वर्ष होतं. आता काही फॅक्ट्स आहेत, फॅक्ट्स वरती पण प्रश्न येऊ शकतात. एमसीक्यू जर विचारले तर यांच्यामध्ये फॅक्ट वरती पण प्रश्न येऊ शकतात. तर 17 देशाचा निर्देशांक हा 5 च्या खाली आहे. म्हणजे त्यांनी जे 1 2 3 असा क्रमांक दिलेला नाही, तर 1 ते 17 1 ते 17 अशा पद्धतीचा क्रमांक दिलेला आहे. त्यामध्ये 17 देश एका खाली एक असे लिहिलेले आहेत त्यांनी. म्हणजे 1 ते 17 मध्ये 17 देश आहेत ज्यांचा निर्देशांक 5 च्या खाली आहे. त्याच्यामध्ये 4 तिमोर-लेस्टे आणि मादागास्कर हे 3 असे देश दिले आहेत की धोक्याची घंटा या सदरामध्ये मोडले जातात. 40 देश गंभीर या वर्गवारीत आहेत, 11 देश धोक्याची घंटा या वर्गवारीत आहे. आणखी 690 दशलक्ष लोक पूर्ण जगामध्ये हे कुपोषित या सदरात होतात. जे आपण 4 घटक मागे बघितलेले होते की एक कोणत्या 4 घटकाच्या आधारे हा निर्देशांक मोजला जातो. तर त्याच्यातला पहिला जो घटक होता लोकसंख्येतील कुपोषणाचे प्रमाण, तर पूर्ण जगाचा विचार केला तर 690 दशलक्ष लोक हे पूर्ण जगामध्ये सध्या कुपोषित आहेत. त्यानंतर 47 दशलक्ष लोक मुलं जी आहेत, बालके जी आहेत, शुष्कता आधारित कुपोषणाचे बळी आहेत, ज्याला आपण चाइल्ड वॉस्टिंग असं म्हटलेलं होतं. म्हणजे
वजन आणि उंचीनुसार वजन आहे का, तर त्या कुपोषणाच्या आधारावर 47 दशलक्ष जे बालक आहेत जगातले सध्या ते कसे आहेत, कुपोषित आहेत. त्यानंतर 144 दशलक्ष हे खुरटी आधारित म्हणजे चाइल्ड स्टंटिंगचे बळी आहेत. म्हणजे उंची वयानुसार उंची आहे का, तर त्यासाठी 144 दशलक्ष जे बालक आहेत जगातले सध्या तर ते म्हणजे चाइल्ड स्टंटिंगचे बळी आहेत. आणि 5.3 दशलक्ष बालमृत्यू दर 2018 हे इयर घेतलेले आहे त्यांनी, तर 2018 मध्ये 5.3 दशलक्ष लोक म्हणजे बालकांचा मृत्यू झालेला आहे, तर तो बालमृत्यू दर आहे. असे चार त्यांनी जे आपले घटक होते त्या चार घटकामध्ये जगाची स्थिती काय हे इथे सांगितलेलं आहे. तर हे पण एक फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे, इझी आहे, फक्त आकडे आहेत काही दिलेले 1740 17690, तर त्या पद्धतीने तुम्हाला ते लर्न करायचे किंवा लक्षात ठेवायचे. आता येऊया आपण भारताकडे, कारण की भारताशी रिलेटेड प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. ते विचारेल तर भारत त्याच्यामध्ये इन्क्लूड असेलच जर एमसीक्यू विचारले तरी पण. तर 2020 मध्ये भारताची स्थिती काय आहे या ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये, तर 2020 मध्ये 107 देशांचा ग्लोबल हंगर इंडेक्स यावर्षी काढण्यात आहे. याच्यात भारत 94व्या क्रमांकावर आहे आणि भारतासोबत सुदान पण आहे. तरी लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं विचारू शकते असं की सोबत कोण होतं भारताच्या, की सुदान या देशाचा पण निर्देशांक किंवा क्रमांक हा भारतासोबत 94 आहे असा प्रश्न येऊ शकतो. तर लक्षात ठेवा 2020 मध्ये 107 देशामध्ये भारत 94व्या क्रमांकावर होता, तर सुदान पण 94व्या क्रमांकावरच आहे भारताच्या लगेच सोबत. 2019 मध्ये काय स्थिती कंपॅरेटिव्ह प्रश्न जर आला तर आपल्याला ते पण माहिती असायला हवं. तर 2019 मध्ये 117 देशांचा निर्देशांक होता. बघा यावर्षी किती 107 देशांसाठी काढला. 2019 मध्ये 117 देशांसाठी काढलेला होता आणि तेव्हा भारत 102व्या क्रमांकावर होता. भारताचे त्यावेळेस जे गुण होते ते 29.3 होते, म्हणजे गंभीर या वर्गवारीत मोडत होतं. जसं आपण मागे बघितलेलं आहे की 20 ते 34.9 कशामध्ये येतात, गंभीर मध्ये येतात. म्हणजे भारत पण कशामध्ये येतो, गंभीर मध्ये येतो. या वर्षी 2020 मध्ये आपला निर्देशांक आपले गुण जे 27.2 झालेले आहेत, म्हणजेच 2.1 कमी झालेला आहे आपला. तर गंभीर असं जातच मोडणार, कारण की 20च्या खाली गेलेलं नाहीये. 20 ते 34.9 काय गंभीर मध्येच मोडतं. आता पण गंभीर मध्ये 2 कमी होत असल्याचं तिथे दिसून येतं आपल्याला. तर लक्षात ठेवा 2019 मध्ये 29.3 गुणांसह 117 देशामध्ये 102व्या क्रमांकावर आणि 2020 मध्ये 27.2 गुणांसह भारत 107 देशामध्ये 94व्या क्रमांकावर आहे. एक फॅक्ट लक्षात ठेवा सोबत कोणतं, तर सुदान लक्षात ठेवायचं की ते सोबत आहे. जर जोड्या लावामध्ये किंवा एमसीक्यूज मध्ये पण एखादं स्टेटमेंट टाकू शकतो की 2017 मध्ये इतक्या स्थानी होता, 2016 मध्ये इतक्या स्थानी होता. त्याबद्दल तुम्हाला एक फॅक्ट लक्षात ठेवा, 2016 मध्ये 118 देशाचा निर्देशांक काढण्यात आलेला होता, त्यामध्ये भारत 28.5 गुणांसह 97व्या क्रमांकावर होता. त्यानंतर 2017 मध्ये 119 देशाचा निर्देशांक काढला, भारत होता 100व्या क्रमांकावर, तेव्हा 31.4 अशा पद्धतीचे भारताचे गुण होते. आणि 2018 मध्ये 119 देशांचा आहे आणि भारत 103व्या क्रमांकावर होता. लक्षात राहील तुमच्या 31.1 लक्षात ठेवायचे मला. जर म्हणजे 97 2016 मध्ये, 2017 मध्ये 100 आणि 2018 मध्ये 103व्या क्रमांकावर होता. आणि आणखी मी तुम्हाला रिमाइंड करून देतो, 2019 मध्ये भारत 102व्या क्रमांकावर होता 117 देशांमध्ये आणि 2020 मध्ये 27.2 गुणांसह भारत 107 देशांमध्ये 94व्या क्रमांकावर होता. अतिशय महत्त्वपूर्ण आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. हे कशासाठी 2000 2006 2012 2020 हे पण आपण दिलेले आहे. तर ते याच्यासाठी कारण की ते ग्लोबल हंगर इंडेक्स आहे ते प्रकाशित केले आहे, त्यांनी स्पेशली दाखवलेलं आहे, असं मेन्शन केलेलं आहे. त्या 2000 2006 2012 आणि 2020 या चारही वर्षीचा इंडेक्स भारताचे गुण किती होते हे स्पेशली मेन्शन केलेले आहे. म्हणून त्यावरती पण प्रश्न राहू शकतो, म्हणून ते स्पेशली आपण इथे पण दिलेले आहे. तर 2000 मध्ये होता भारत 38.9 होता भारताचे गुण, 2006 मध्ये होते 36.9, 2012 मध्ये होते 29.3 आणि 2020 मध्ये ऑब्वियसली आता सांगितलं तुम्हाला 27.2 होते. तर अशा पद्धतीमध्ये बदल होत गेलेला आहे. आता जे चार घटक झाले, चार घटकामध्ये भारताची स्थिती काय हे इथे दिलेली आहे. तर अंडर नूरिशमेंट म्हणजे लोकसंख्येतील कुपोषणाचे प्रमाण, जे पहिला घटक होता बघा, तुमचं रिमाइंड होते इथेच पाठ होऊन जाईल तुमचं. तर पहिला जो घटक होता, जे चार घटक आहेत ग्लोबल हंगर इंडेक्स यांच्या आधारे मोजला जातो. तर पहिला घटक कोणता आहे, लोकसंख्येतील कुपोषणाचे प्रमाण, ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो अंडर नूरिशमेंट. तर ते 14% आहे भारतामध्ये. चाइल्ड वॉशिंग म्हणजे उंची आधारित वजन, ज्याला आपण शुष्कता कुपोषण म्हणत होतो, शुष्कता आधारित कुपोषण चाइल्ड वॉशिंग, तर ती आहे 17.3%, म्हणजे वजन उंची. चाइल्ड स्टंटिंग
म्हणजेच कृती आधारित कुपोषण म्हणजे उंची आणि वय, ते उंची वय आधारित जे कुपोषण आहे ते 34.7% भारताचं त्यामध्ये प्रमाण आहे भारतामध्ये चाइल्ड स्टंटिंगचं. आणि अंडर 5 मोर्टॅलिटी रेट म्हणजेच बाल मृत्यू दर 5 वर्षाखालील बालकांचा मृत्यू दर किती आहे 3.7 आहे. तर अशा पद्धतीने काही फॅक्ट्स इथे दिलेले आहेत. आणि परत बाजूला जी स्लाइड आहे त्यामध्ये 2000 2006 2012 2020 यामध्ये कशा पद्धतीने बदल होत गेलेला आहे ते पण तुम्हाला शो केलेलं आहे. आता शेजारी देशांची स्थिती काय आहे या निर्देशांकाचं विशेष असं आहे भारताच्या बाबतीत की पाकिस्तान सारखा देश पण आपल्या समोर आहे. तर त्यावेळेस असा प्रश्न येणार की ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे जागतिक भूक निर्देशांकामध्ये पाकिस्तान भारताच्या पण समोर आहे. तर जर आपल्याला माहिती नसेल, आपण वाचलेलं नसेल, तर आपल्याला ऑब्व्हियसली वाटणार की नाही पाकिस्तान आपल्या पुढे राहू शकत नाही ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये किंवा भूक निर्देशांक मागे वगैरे, आपली स्थिती त्यांच्यापेक्षा कितीतरी पट चांगली आहे असा आपला एक गैरसमज होऊ शकतो जर आपण वाचलं नाही तर. म्हणून शेजारी देशांचं पण दिलेलं आहे आणि ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तर एक चायनाचं स्पेशल आहे बघा 1 ते 17. मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला की 1 2 3 असे नंबर दिलेले नाही, ते 1 ते 17 असे नंबर दिलेले आहेत आणि त्या प्रत्येक 1 ते 17 1 ते 17 अशा प्रत्येकाच्या समोर एक एक नाव लिहिलेले आहे. त्यांनी त्या देशाचे 17 देश ज्यांचा निर्देशांक 5 च्या खाली आहे. तर चीन त्या 17 देशांपैकी एक आहे आणि म्हणून त्याची रँक 1 ते 17 अशी दिलेली आहे चायनाची. त्यानंतर श्रीलंका आहे 64व्या क्रमांकावर 16.3 गुणांसह. इथे गुण लक्षात नाही ठेवली एखाद्या याची म्हणजे देशाची तरी चालेल, पण नंबर ही आवश्यक आहे. नंबर लक्षात ठेवा कोणत्या देशाचा किती आहे शेजारी. नेपाळचा 73 आहे, बांगलादेश 75 वरती आहे, म्यानमार 20.9 गुणांसह 78व्या क्रमांकावर आहे. आणि पाकिस्तान विशेष करून लक्षात ठेवा, पाकिस्तान आपल्याकडे न्यूज चॅनलचा पण हॉट टॉपिक असतो तर त्यामध्ये ते कन्फ्युजन करू शकतात आपल्याला की पाकिस्तान भारताच्या पुढे आहे. तर ऑब्व्हियसली मग अशी सांगितलं मला की आपल्याला वाटलं की नाही पाकिस्तान तर आपल्या म्हणजे मागे नाही राहू शकत, सॉरी पुढे नाही राहू शकत, पाकिस्तानमध्ये उपासमारी आपल्यापेक्षा कमी नाही राहू शकत किंवा ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये पाकिस्तान आपल्या पुढे नाही राहू शकत असं आपल्याला जनरल वाटणार. म्हणून ते विशेष लक्षात ठेवा 88व्या क्रमांकावर आहे पाकिस्तान 24.6 गुणांसह, म्हणजे आपल्या समोर आहे, आपल्याकडे उपासमारी जास्त आहे म्हणजे असं अर्थ ग्लोबल हंगर इंडेक्सच्या अनुषंगाने आपण बघितलं 2020 च्या. भारत 94व्या क्रमांकावर 27.2 गुणांसह. फक्त अफगाणिस्तान आपल्या मागे आहे 99व्या क्रमांकावर 30.3 गुणांसह. फक्त जे शेजारील आपले देश आहेत तर त्या देशामध्ये एकमेव असा देश आहे अफगाणिस्तान जो आपल्या मागे आहे 99व्या क्रमांकावर. तर अफगाणिस्तानसह 13 देश असे आहेत, कारण की 107 आहेत तर शिल्लक किती राहिले 13 देश, तर 13 देश आपल्या मागे आहेत हे आपल्याला इथून दिसून येतं. तर ते पण एक फॅक्ट होतं की 13 देश असे आहेत जे भारताच्या मागे आहेत ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये, बाकी सर्व समोर आहेत. तर हे शेजारी देशाबद्दल आपण बघितलं, खास करून पाकिस्तानचं लक्षात ठेवा आणि चायनाचं. आता थीम येतात वेगळ्या, जशी या वर्षीची आपण थीम पाहिलेली होती मगाशी, वन टिकेट टू झिरो हंगर लिंकिंग हेल्थ अँड सस्टेनेबल फूड सिस्टम ही या वर्षीची थीम होती. आणि मागच्या 2 वर्षीच्या थीम जे आहे 3 वर्षाच्या आपण बघू. 2017 मध्ये होती द इनइक्वालिटीज ऑफ हंगर, 2018 मध्ये होती फोर्स मायग्रेशन अँड हंगर आणि 2019 मध्ये होते द चॅलेंज ऑफ हंगर अँड क्लायमेट चेंज. तर जोड्या लावामध्ये हा प्रश्न येऊ शकतो. एका बाजूला तुम्हाला इयर दिली आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला त्यांच्या थीम्स दिलेल्या आहेत. ग्लोबल हंगर इंडेक्सच्या थीम्स काय काय होत्या तर वेगवेगळ्या. तर लक्षात ठेवा 2017 मध्ये द इनइक्वालिटीज ऑफ हंगर, 2018 मध्ये लक्षात राहील कारण की त्यावेळेस मायग्रेशन खूप जास्त होतं, म्हणजे सिरियामधून वगैरे खूप मायग्रेशन पश्चिमी राष्ट्रामध्ये झालेलं होतं. तर त्यावेळेस त्याच पद्धतीची थीम होती. तर ते तुम्ही लक्षात ठेवू शकता लिंक करून की फोर्स मायग्रेशन अँड हंगर. आणि 2019 मध्ये या पद्धतीने लक्षात ठेवा की 2019 मध्ये ग्रेटा आली होती, तर तिने पण क्लायमेट बद्दल खूप सारी ती बोलली होती. तर ते लक्षात ठेवा 19 मध्ये द चॅलेंज ऑफ हंगर अँड क्लायमेट चेंज. तर अशा पद्धतीच्या थीम्स होत्या. तर हे होतं आपलं ग्लोबल हंगर इंडेक्स, जे जागतिक भूक निर्देशांक 2020 बद्दल. यामध्ये आपण परिपूर्ण माहिती घेतली आहे. म्हणजे तुम्हाला जर आता कसाही प्रश्न आला, कसाही प्रश्न विचारला तर तुम्ही तो सोडवला पाहिजे, याच्या व्यतिरिक्त काही विचारायला असं वाटत नाही. म्हणजे जेवढं पण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होतं ते संपूर्ण आपण कव्हर केलेलं आहे. तर हा होता ग्लोबल हंगर इंडेक्स. आता आपण नेक्स्ट न्यूज कडे वळूया किंवा नेक्स्ट चालू घडामोडीकडे वळूया. तर ते आहे म्हणजे मलबार नौदल सराव. हा खूप महत्त्वपूर्ण आहे परीक्षेच्या दृष्टीने, कारण की आता चायना इंडियामध्ये जे काही चालू आहे तर त्या दृष्टीने हे जे मलबार नौदल सराव आहे तो खूप महत्त्वपूर्ण आहे. का महत्त्वपूर्ण आहे? कारण आता यामध्ये ऑस्ट्रेलिया पण सहभागी होत आहे. आधी ऑस्ट्रेलिया सहभागी नव्हता यामध्ये, तर आता ऑस्ट्रेलिया सहभागी होते. 4 देशांचा नौदल सराव होत आहे, त्यामुळे ते खूप महत्त्वपूर्ण आहे. लक्षात ठेवा, म्हणजे आता कंबाईंड एक्झामला वगैरे त्याच्यावरती शुअर शॉर्ट प्रश्न येऊ शकतो मलबार नौदल सरावचा, कारण की इतका महत्त्वपूर्ण आहे तो जागतिक घडामोडीच्या दृष्टीने पण आणि आपल्या देशाच्या दृष्टीने पण.
म्हणून आपण याला बघूया मलबार नौदल सराव. तर सर्वात महत्त्वाचं याचं काय आहे यामध्ये, तर सर्वात महत्त्वाचं 2020 ला ऑस्ट्रेलिया सहभागी होणार आहे, त्यामुळे तो महत्त्वपूर्ण झाला. इम्पॉर्टन्स का आला याला, कारण ऑस्ट्रेलिया त्यात सहभागी होत आहे म्हणून इम्पॉर्टन्स आलेला आहे. कारण ऑस्ट्रेलिया आधी सहभागी होण्यास नकार दिला होता त्यांनी, भारताने रिक्वेस्ट केल्या होत्या याच्या आधी पण झालेले आहेत, पण त्यांनी म्हणजे चीन सोबतच्या संबंधामुळे भारताच्या नौदल म्हणजे जो मलबार नौदल सराव होता त्यामध्ये सहभागी होण्यास नकार दिलेला होता. तर या नौदल सरावाची सुरुवात 1992 ला झालेली होती. अमेरिका आणि भारत यामध्ये द्विपक्षीय सराव होता तो आधी. जेव्हा 1992 मध्ये जेव्हा सुरुवात झाली तेव्हा कसा द्विपक्षीय सराव होता, फक्त अमेरिका होती आणि भारत होता. तर हे दोघं जणच फक्त त्या नौदल सरावात सहभागी होत होते, म्हणजे द्विपक्षीय होता. काय झालं त्याच्यानंतर 3 सराव वगैरे झाले आणि 1998 मध्ये आपण जी अणुचाचणी घेतलेली होती, तर त्या अणुचाचणीच्या नंतर अमेरिकेने काही निर्बंध वगैरे लादले, तेव्हापासून तो सराव 1998 पासून बंद करण्यात आला. म्हणजे अमेरिका त्यामध्ये सहभागी होत नव्हती, त्यामुळे हा सराव बंद पडला होता. परत 2001 मध्ये जेव्हा अमेरिकेवरती अटॅक झाला, 26 अकराचा जेव्हा अटॅक झाला त्यांच्या याच्यावरती, तेव्हा जे दहशतवाद विरोधी त्यांनी मोहीम चालवली होती, त्यांनी भारताला पाठिंबा दिलेला होता, सक्रिय पाठिंबा. तर त्यानंतर पुन्हा 2002 ला हा जो मलबार सराव आहे हा परत सुरू करण्यात आलेला होता. बघा 1998 मध्ये बंद पडला कारण अणुचाचणी घेतलेली होती आपण, आणि 2002 ला परत सुरू झालेला होता. 2015 मध्ये यामध्ये जपानची पण समावेश करण्यात आला, म्हणजे जपान पण यामध्ये समाविष्ट होऊ लागला. आणि लक्षात ठेवा जपान परमानंट मेंबर होता या सरावाचा, परमानंट. आणि सिंगापूर पण 1-2 वेळा सहभागी झाला होता, पण तो नॉन परमानंट होता, म्हणजे कायम स्वरूपी सदस्य कधीच नव्हता या नौदल सरावाचा. तर एखाद्या वेळेस त्यांनी सहभाग घेत होता तो, पण नॉन परमानंट म्हणून. त्यानंतर 2019 मध्ये हा जपानमध्ये आयोजित केलेला होता. आणि आता हा 2020 चा जो नौदल सराव आहे तो बंगालच्या उपसागरात म्हणजे भारतामध्ये आयोजित केला जात आहे. तर भारताने ऑस्ट्रेलियाला विनंती केलेली होती की त्यांनी सहभागी व्हावं या नौदल सरावामध्ये, आणि तिच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पण त्याला दुजोरा दिला होता की आम्ही सहभागी होतो. आणि चीनने पण आता म्हटलेलं आहे त्यांनी की आमचं या सर्व गोष्टीवरती लक्ष आहे किंवा आम्ही दखल घेतलेली आहे सरावाची, असं त्यांनी म्हटलेलं होतं. कारण की त्यांच्या विरोधात 4 देश एकत्र येते. कोणते? भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपान. आणि या 4 देशांची क्वाड म्हणून संघटना पण आहे. तर ते हे क्वाड देश आहे, ज्यांना क्वाड म्हटलं जातं. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांना 4 देशांना क्वाड म्हटलं जातं. तर यांचं एकत्रित नौदल सराव आता होत आहे. तर लक्षात ठेवा 1992 ला सुरुवात झाली, फक्त अगदी द्विपक्षीय होता. फॅक्ट मध्ये लक्षात ठेवा की जेव्हा न्यूक्लिअर चाचणी केलेली होती, आपण न्यूक्लिअर टेस्ट केलेली होती, तेव्हा तो बंद करण्यात आलेला होता. अमेरिकेने त्यात सहभाग घेतला नव्हता. 2002 मध्ये परत सुरू करण्यात आला. 2015 मध्ये जपानची एंट्री झाली आणि आता 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया त्यात सहभागी होत आहे. आणि 2019 मध्ये कुठे झाला होता? जपानमध्ये झालेला होता. आणि यावर्षी कुठे होत आहे? यावर्षी होत आहे बंगालच्या उपसागरात म्हणजे भारतामध्ये होत आहे. तर हे जे क्वाड आहे, क्वाड नेमकं काय आहे? तर हे क्वाडची क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग असं त्याचं लॉंग फॉर्म आहे क्वाडचं. म्हणजे एक संरक्षणासाठी सहकार्य केले होते 4 देशांनी. 2007 मध्ये जपानचे जे पंतप्रधान होते शिंजो आबे, तर त्यांनी पुढाकार घेऊन याची स्थापना केलेली होती. पण 2008 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये सत्ता परिवर्तन झालेले होते, दुसरे पंतप्रधान आलेले होते, त्यांनी मग चीनच्या याच्यामध्ये ते बाहेर पडलेले होते त्या क्वाडमधून. आणि 2017 मध्ये पुन्हा जेव्हा आशियान समिट झाली तेव्हा हे राष्ट्र भेटलेले होते, 4 राष्ट्र, आणि परत एकदा त्यांनी क्वाडची पुनर्स्थापना केलेली होती. तर अशा पद्धतीचं हे क्वाड आहे. तर क्वाड कशाच्या संदर्भात आहे? सध्या मलबारशी, म्हणजे मलबार या युद्ध सरावामध्ये द्विपक्षीय होता, आता तो 4 पक्षीय झालेला आहे, म्हणजे 4 देश सामील होते, ज्यांना क्वाड म्हटलं जातं. तर म्हणून हे महत्त्वपूर्ण आहे. आणि अमेरिकेसोबत जे चीन सोबत आपले जे काही आता संबंध चालू आहेत, ताणलेले संबंध आहे लडाखवरती आपल्या सीमेवरती, तर त्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण, जागतिक घडामोडीच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे 4 देश एकत्र येणं. चीनने पण त्यावरती लक्ष ठेवलेलं आहे, चीनने पण दखल घेतली, त्यामुळे हा महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे जर सरावावर प्रश्न विचारला तर हा मलबार नौदल सराव हा फेवरेट राहणार आहे आयोगाचा, जर सरावावर प्रश्न विचारला तर. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढच्या घडामोडीकडे वळू. एक न्यूज आलेली होती चंद्रावर 4G नेटवर्क. म्हणजे आता असं होईल की एखाद्या वेळेस जेव्हा चंद्रावर स्वारी जाईल, आता नुकताच आपलं पण चंद्रयान गेलेलं होतं, तर तिथे जाऊन म्हणजे तिथे डायरेक्ट आपल्याला लाईव्ह पण पाहता येणार ते लोक काय करतात. कारण 4G नेटवर्क राहणार तर करणार ना. आता आपण आजकाल 4G आलं तेव्हापासून आपण पण व्हिडिओ कॉल वगैरे वाढलेले आहेत, आपलं ऑनलाईन सर्व वाढलेले आहे. तर त्याच पद्धतीने चंद्रावरती ते ही जी कल्पना आहे सध्या उतरू शकते. तर त्यासाठी नासा आणि नोकिया हे एकत्र आलेले आहेत. तर नोकियाची जी एक संशोधन शाखा आहे बेल लॅब्स म्हणून, त्या बेल लॅब्सला नासाने ऍडव्हान्स टिपिंग पॉइंट तंत्रज्ञानाद्वारे हे 4G नेटवर्क निर्माण करण्यासाठी पार्टनर म्हणून निवड केलेली आहे. तर लक्षात ठेवा कोणता? बेल लॅब्स.
ही एक संशोधन शाखा आहे नोकियाची, त्यांच्यासाठी नासाने त्यांची पार्टनर म्हणून नेमणूक केली आहे. $14.1 मिलियन निधी दिला आहे. याची सुरुवात आधी 4G LTE म्हणून होणार आहे आणि नंतर तो 5G मध्ये नंतर तो कन्वर्ट होईल. याला ग्राउंड ब्रेकिंग नेटवर्क म्हणून शोधण्यात येईल. हे काही फॅक्ट आहे त्याच्यामध्ये. डेटा पाठवण्यासाठी क्रिटिकल कम्युनिकेशन फॅब्रिक असेल. याद्वारे चंद्रावरील रोवर्स, चंद्राच्या भूभागावर रिअल टाइम नेव्हिगेशन आणि हाय डेफिनेशन व्हिडिओ याद्वारे चित्रित करता येईल. जसं आताच मी म्हटलं की ते असेल तर आपल्याला लाईव्ह पाहता पण येणार, त्यांचं चित्रीकरण वगैरे तर करता येणार ते नाही. तर अशा पद्धतीचं हा एक वन लाईनर क्वेश्चन मध्ये वगैरे येऊ शकतं की चंद्रावर 4G नेटवर्कचं. तर 2-3 महत्त्वाचे पॉईंट आहे यामध्ये. एक बेल लॅब्स लक्षात ठेवायचं तुम्हाला, नोकिया आणि नासा. दुसरं बेल लॅब्स आणि ग्राउंड ब्रेकिंग नेटवर्क आणि 4G LTE म्हणून त्याची सुरुवात होणार आहे. तर ह्या काही 2-3 दिवसातल्या चालू घडामोडी होत्या महत्त्वपूर्ण, त्या पूर्णपणे तुम्हाला आम्ही सांगितलेल्या आहेत. यानंतर आमची सिरीज अशीच चालू राहील आणि नवनवीन चालू घडामोडी घेऊन रोजच्या आम्ही तुमच्या समोर येत राहू. आणि याचं तुम्हाला जर जे काही आता आम्ही सांगितलेलं आहे जे चालू घडामोडी त्याच्या संबंधी जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर ते आमच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल तुम्हाला. तर टेलिग्राम चॅनलची लिंक खाली दिलेली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही जर याला PDF पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही PDF पण डाउनलोड करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर यामध्ये महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने, तर प्लीज लाईक करा व्हिडिओला, शेअर करा आपल्या मित्रांना. काही तुमचे सजेशन असतील तर कमेंट्स करा आणि व्हिडिओ तुम्हाला मिळावे म्हणून सबस्क्राईब करा. धन्यवाद.